हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 18. एक एव भवाम बोधा वासी दस्ति भविष्यति न ते बंधोस्ति मोक्षो वा कृतकृत्य सुखैचर. भावार्थ, या संसार सागरात तू एकटाच भूतकाळात होतास, एकटाच वर्तमान काळात आहेस आणि एकटाच भविष्य काळात राहणार आहेस. तुला बंधन नाही आणि मोक्षही नाही. तू कृतकृत्य होऊन आनंदात विचरण कर. मागील श्लोकाचे शेवटी अष्टावक्र मुनींनी सांगितले की येथे काहीही नाही अशी शांती प्राप्त होते. त्याची परिणती, त्याची लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत. या संसार सागरात तू एकटाच भूतकाळात होतास, एकटाच वर्तमान काळात आहेस आणि एकटाच भविष्य काळात राहणार आहेस. आपण जड देहधारी असलो तरीही आपण ते धारण करणारे आदी अनादी अनंत अशा परम आत्म्याचे अंशात्मा आहोत. आपण सूक्ष्माति सूक्ष्म आहोत, हे सत्य ज्ञान आहे. या विश्वासह विश्वात जे काही आहे तो त्या एकमेव परम आत्म्याचाच पसारा आहे. यामुळे आत्मतत्व सोडले तरी येथे अन्य सर्व काही आपलाच विस्तार आहे. मूलतः आपण एकटेच आहोत. आपल्यातून सर्व काही निर्माण झाले आहे. यामुळे आपण देहाच्या आहारी न जाता हे जाणायचे आहे की आपण आत्मा आहोत. विश्वाच्याही आधी असल्यामुळे आपण भूतकाळात एकटेच होतो. वर्तमान काळी येथे जे काही आहे तो सर्व आपलाच विस्तार आहे. त्यामुळे आपण वर्तमान काळीही एकटेच आहोत. येथे जी काही विविधता आणि वैचित्र्य दिसते ते काही कालावधीसाठी असून ते सर्व भासमान आहे. त्यामुळे मूलतः येथे आपल्याशिवाय अन्य काहीही नाही. विश्वासह विश्वातील तमाम गोष्टींना, वस्तू जगताला आयुष्याची कालमर्यादा आहे. येथील सर्व काही नाशिवंत आहे. कायम टिकाऊ एकमेव गोष्ट म्हणजे आपण स्वतः आत्मतत्व ही आहे. त्यामुळे भविष्यात आपणच एकटे अस्तित्वात असणार आहोत. तुला बंधन नाही आणि मोक्षही नाही. आपण सूक्ष्म आत्मांश असल्यामुळे आपल्याला बंधन असणे असंभव आहे. बंधन घालायला येथे अन्य काहीतरी असणे गरजेचे आहे. परंतु येथे तर आपण त्रिकाळ एकटेच आहोत आणि सतत एकटेच असणार आहोत. आपण कालातीत आहोत. तरीही मानव बंधनात अडकतो, कारण तो स्वतःला देह मन समजतो. वास्तवात येथे अद्वैत असूनही मानव भासमान द्वैत निर्माण करतो आणि स्वतःच त्या द्वैताला फसतो. स्वतःच स्वतःवर बंधने घालून घेतो. देहभाव जोपासून देहाच्या भोगापवर्गतेत अडकतो. जर त्याचा देहभाव नष्ट झाला आणि त्याचा आत्मभाव उदित झाला तर त्याची बंधने आपोआपच क्षीण होतील, निष्प्रभ होतील आणि गळून पडतील. तो सदा मुक्तच आहे ही जाणीव त्याला बंधनमुक्त करील. जसे आपल्यावर कसलेही बंधन नाही तसेच आपल्याला मोक्षही नाही. मोक्ष म्हणजे पुण्यकारी लोकांचा स्वर्गनिवास. मानवाला देहभाव असल्यामुळे त्याला पाप पुण्य ही भावना आहे. त्या भासमान भावनेमुळे तो स्वर्ग नरक अशा बंधनात अडकतो. देहादी इंद्रियांच्या अतृप्त आणि त्यामुळे संचित झालेल्या भोगांचे वलय स्वतःभोवती झाकोळून घेतो आणि त्याप्रमाणे स्वर्ग नरक असे फेरे घेत राहतो. वास्तवात आपण पापपुण्याच्या अतीत आहोत. आत्मभाव उदित झाला की आपल्याकडून योगाचरण होत असते. तेथे पाप नाही आणि पुण्यही नाही. त्यामुळे बंधनात अडकवणारा नरक नाही आणि स्वर्गही नाही. मोक्ष याचा दुसरा अर्थ घेतला जातो तो म्हणजे मुक्ती. आपण सदा सर्वदा मुक्त होतो, मुक्त आहोत आणि मुक्तच असणार आहोत.
तेव्हा मुक्ती मिळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तू कृतकृत्य होऊन आनंदात विचरण कर. श्लोकाच्या शेवटी अष्टावक्र मुनी सांगतात की हे सर्व जाणून तू योगाचरणाने स्वधर्माने प्राप्त केवळ स्वकर्म कर. त्या योगे तू नित्यानंद, परमानंद, कैवल्यानंद प्राप्त करशील. हरिओम.